राज्यसेवेची मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलावी या मागणीसाठी पुण्यातील जे एमपीएससी करणारे स्पर्धा परीक्षा देणारे जे मुख्य परीक्षेला बसणारे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी आंदोलनाला बसलेले आहेत। आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी जमा झालेले आहेत। खरं तर काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांची देखील भेट घेतलेली आहे। मात्र या भेटीत तोडगा न निघाल्यामुळे आता विद्यार्थी आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या आंदोलनाला कुठलीही वेगळी बाजू लागू नये किंवा वेगळं वळण येऊ नये यासाठी पुणे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर देखील विद्यार्थ्यांना आंदोलन का करावं लागतंय आणि हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत एमपीएससीचे किंवा स्पर्धा परीक्षेचे मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत। नेमकी काय तुमची मागणी आहे? काल मुख्यमंत्र्यांना भेटलाय तरी देखील आज आपण आंदोलन करताय। सर, आमच्या दोन मागण्या आहेत। मुख्य परीक्षा नोटिफिकेशन दिवसापासून 45 दिवस पुढे ढकला आणि कंबाईनच्या जागा वाढ। आता एक मागणी सरकारकडे आहे आणि एक मागणी आयोगाकडे आहे। तर आयोगाकडे का मागणी? तर आयोगाच्या चुकीमुळे सर्व मेन्सच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास झालेला आहे। आमचा शेवटचा ऑब्जेक्टिव्हची परीक्षा आहे। आता आयोगाची चूक काय होती? एससीबीसी आरक्षणाचा इश्यू, ईडब्ल्यूएस आरक्षण इश्यू, एससीबीसी असून सुद्धा ते मुलं मराठा समाजाची ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये दाखवत होते। जवळजवळ 3-4 हजार मुलं आहे आणि तांत्रिक विषय असा होता आणि त्यामुळे सर्व मुलांना एमपीएससीच्या सर्व मुलांना हा त्रास झालेला आहे मुख्य परीक्षा। आणि इथं सर्व मुख्य परीक्षा पास झालेले विद्यार्थी आणि प्रत्येकाकडे हॉल तिकीट आहे। एमपीएससीचं हॉल तिकीट आहे, कंबाईनचं हॉल तिकीट आहे। उगाच शासनाने पोलिसांनी जी मुख्य परीक्षा आहे ती अगदी काही थोड्या दिवसांवर आलेली आहे आणि जर सरकारकडून किंवा आयोगाकडून निर्णय व्यवस्थित घेतला नाही तर या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, कारण मुख्य परीक्षा जवळ आलेली आहे। नाही, मुख्य परीक्षा अगदी 10 दिवसावर आली आहे आणि काल अर्ज भरायची मुदत संपलेली आहे आयोगाची। अक्षरशः आम्हाला आता काय करावं सुचत नाही। जर शासनानं आणि आयोगाने लवकर निर्णय नाही घेतला तर आम्हाला आमर उपोषणापर्यंत आमचाला द्यावा लागेल। एकच पर्याय आमच्याकडे राहिलेला आता उपोषण, गांधीवादी लोकशाही मार्गाने उपोषण करणे हाच आमचा। हे आता तुम्ही आजपासून आंदोलन सुरू केलेलं आहे, कधीपर्यंत हे आंदोलन तुमचं असणार आहे आणि जर लवकरात लवकर मागणी मान्य नाही झाली तर असंच आंदोलन सुरू ठेवणार? आता हे आंदोलन आयोगाने मान्य केली एक मागणी तरी मुलं बसणार आहेत आणि सरकारने एक मागणी मान्य केली तरी सर बसणार आहेत। दोन्ही मागण्या मान्य झाल्या तरच हे आंदोलन स्थगित होणार आहे। खरं तर विद्यार्थ्यांचं नुकसान देखील होते। आपण पाहतोय की मुख्य परीक्षेला बसणारे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि अवघ्या 10 दिवसावर मुख्य परीक्षा आलेली आहे तरी देखील विद्यार्थी त्यांच्या ज्या 2 मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। आता यावर शासनाकडून किंवा आयोगाकडून काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।